नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना चांगला पेपर गेलेला असेल। गट क पुढे येत आहे। आता गट ब मध्ये जे काही स्कोर येईल 1-2-3 दिवसामध्ये तुम्हाला आन्सर की भेटणार आहे। त्याच्या पहिले मुलांना एक संभाव्य आन्सर की पाहिजे असतं आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला ही आन्सर की घेऊन आलेलो आहे। जेवढं माझ्या पद्धतीने प्रयत्न होईल तेवढं चांगल्या पद्धतीने व्यवस्थित उत्तर काढून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। विज्ञानाचा पेपर कसा होता? विज्ञानाच्या पेपरमध्ये बायोलॉजी आणि फिजिक्स हे दोन टॉपिकवर जो संदर्भ आयोग रेग्युलर वापरत असतो त्याच्या रिलेटेड होतं। केमिस्ट्रीमध्ये थोडं एरिया बदललेलं आपल्याला दिसलं, ते पण काय आहे जनरलाइज पद्धतीने डेली लाईफमध्ये जे केमिस्ट्री आपण बघत असतो त्याच्याबद्दल 2-3 प्रश्न आलेले जे तुम्हाला टॅकल करता आले असते जर तुमचं कॉन्फिडन्स किती आहे, तुम्ही सब्जेक्ट कितीदा वाचलेला आहे त्याच्यावर डिपेंड आहे। जर असं म्हणत असेल एखादा की सर मी वन डे करतो आणि त्याच्याद्वारे मार्क येतो, सायन्समध्ये तसं मार्क येत नाही, तर तुम्हाला सायन्सचा अभ्यास करावा लागणार आहे व्यवस्थित जर केलं नसेल तर। आता बघा, वेळ न घालता काय असणार आहे पेपर कसा होता सर, तर पेपर 10 प्रश्न यायला पाहिजे आरामशीर, कोरेल का त्या पद्धतीचा पेपर होतं। आता बघा, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे, याने आपल्याला ऑलाय विचारलेले हे ऑलरेडी आपण बघितलेले सांगितलेलं पण आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे कॉपर आणि टीन। कॉपर आणि टीन हे दोन जे काय आहेत मेटल यांच्या एकत्रीकरणातून आपल्याला ब्रॉन्झ हा काय धातू तयार होताना दिसतं। तांब्याच्या समिश्रामध्ये हे दिलेलं आहे, आपण घेतलेलं पण आहे। तर हा प्रश्न काय याचं उत्तर पहिला असणार आहे। आता बघा, रासायनिक उद्योगामध्ये झिओलाइटचा उपयोग काय केलं जातं, तर इथं महत्त्वाचं आहे झिओलाइटचे अनेक ॲप्लिकेशन आहेत, पण त्यांनी रासायनिक उद्योगामध्ये म्हटलं तर केमिकल रिॲक्शन मध्ये ॲज अ कॅटलिस्ट म्हणून हे वापरलं जातं। अशा केमिकल रिॲक्शन ज्या ठिकाणी एन्व्हायरमेंटल जे काही हे म्हणतो आपण कचरा वगैरे असतं ते काढण्यासाठी किंवा जे काही एन्व्हायरमेंटल वेस्ट आहे त्याला कमी करण्यासाठी जी अभिक्रिया वापरली जातं तर त्याच्यामध्ये झिओलाइट ॲज अ कॅटलिस्ट म्हणून वापरलं जातं। तर या प्रश्नाचं उत्तर कोणतं असेल? कॅटलिस्ट। एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी सेपरेट बनवतो मित्रांनो। आता बघा, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडचे 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकतं हे दिलेलं आहे। बघा, एक टॉपिक आपण घेतलेलं होतं ज्याच्यामध्ये कंपाऊंड नावाचा टॉपिक, ज्याच्यामध्ये मोल कसं काढायचं किंवा मोलचं ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं ते सांगितलं होतं। आता बघा, जर आपण या ठिकाणी मोलची संख्या जर काढली तर आपल्याला समजून जाईल काय आणि कसं असणार आहे। तर मित्रांनो, माहित आहे का, जर या ठिकाणी मोलची संख्या काढली तर तो आपल्याला ग्रॅम मध्ये करता येतं। तर हे काय दिले आपल्याला? HCHO दिले। तर H हायड्रोजनचं किती असणार आहे? 1 असणार आहे। कार्बन किती असेल? 12 इथं दिले ना। ऑक्सिजन 16, म्हणजे या सगळ्यांची बेरीज जर केलो तर किती येतं माहित आहे का? 30 येतं। तर 30 एवढं काय आहे ग्रॅम येतं वस्तुमान, 30 ग्रॅम एवढं काय वस्तुमान असणार आहे। आता बघा, जर 1 मोल मध्ये जर म्हटलं, 1 मोल जर म्हटलं तर 1 मोल म्हणजे कोणताही जो रेणू दिले त्याचं वस्तुमान ग्रॅम मध्ये घ्यायचं असतं। हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, ग्रॅम मध्ये घ्यायचंय। आता इथं काय म्हटलंय माहित आहे का? इथं म्हटलंय काय माहित आहे की समजा इथं 2 मोल म्हटलेलं आहे। इथे या ठिकाणी बघा किती म्हटलेलं आहे? 2 मोल। काय म्हटलेलं आहे? HCHO। आता बघा, 1-2 मोल म्हटले HCHO, 1 मोल HCHO म्हटलं असतं तर किती ग्रॅम आला असतं? तर 30 ग्रॅम। समजा 1 मोल HCHO जर म्हटलं असतं तर 30 ग्रॅम आला असतं, 30 ग्रॅम आला असतं। पण इथं 2 मोल म्हटलंय, तर 2 मोल जर HCHO जर घेतलं आपण, 2 मोल जर HCHO जर घेतलं तर तो येतो अप्रॉक्सिमेट 60 ग्रॅम मित्रांनो। किती येणार आहे? 60 ग्रॅम। आता बघा, 60 ग्रॅम। आता ह्याच्यामध्ये हायड्रोजन बघायचंय। जर आपण 1 मोल हायड्रोजन मध्ये जर बघितलं तर 2 हायड्रोजन आहेत आणि एका हायड्रोजनचं वस्तुमान किती आहे? 1 ग्रॅम आहे। एका हायड्रोजनचं वस्तुमान 1 ग्रॅम आहे। तर या ठिकाणी बघा, तर एक मोल मध्ये 2 ग्रॅम हायड्रोजन, कारण हे 1 हायड्रोजन आणि हा 1 हायड्रोजन आहे, 2 हायड्रोजन आहे ना। तर एका हायड्रोजनचं 1 ग्रॅम आणि 2 हायड्रोजनचं किती? 2। तर 1 मोल HCHO मध्ये 2 ग्रॅम काय असणार आहे? हायड्रोजन। आणि जर आपण 2 मोल हे डबल जर केलो तर हे पण डबल होईल, म्हणजे 4 ग्रॅम हायड्रोजन भेटणार आहे। एकदम सोपं आहे, अवघड काही नाही आहे हे फक्त तुम्ही त्या टॉपिक मध्ये गेलेले नसता, या कारणामुळे हा प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो। तर कंपाऊंड नावाच्या टॉपिक मध्ये मोल कसं काढायचं, मोलची संख्येवरून ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन कसं करायचं हे सगळं बघितलं की ओके होऊन जातं। तर या प्रश्नाचं उत्तर 3रं येणार आहे। आता बघा, योग्य उदाहरण शैवालच्या जोड्या लावायचे आपल्याला। हे पण सिंपल आहे, म्हणजे सिंपल म्हणजे वाचन लागतं भाऊ, असं नाही की एकदा बघून
गेलं आणि होऊन गेलं. हिरवा शैवाल हा स्पायरोगायरा आहे, म्हणजे अच कितवं रे, तिसरा असणार आहे. आता स्पायरोगायरा हिरवा शैवालामध्ये अच तिसरं किती ठिकाणी आहे, तर एकाच ठिकाणी आहे. तर सरळ सरळ उत्तर येऊ शकतो ना भाऊ. तर कधी कधी असं कंपल्सरी नसतो की तुम्हाला सगळंच पाठांतर असायला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांना माझं वारंवार म्हणणं असतं की तुम्ही रिवाईज करत जा. रिवाईज केल्याने काय होतं माहिती आहे का, की 4 ऑप्शनपैकी असा कोणता तरी ऑप्शन असतो की ज्या ठिकाणी तुमचं डोकं खटकतं की अरे हे पॉसिबल होऊ शकतं म्हणून. तर अशा प्रकारे तर तिसरं उत्तर असणार आहे तपकिरी शैवालचं. जर बघितलं पहिलं हे सरगॅसमला समुद्री शैवाल असतं, समुद्रामध्ये 60-100 मीटर लांबीपर्यंत त्याची लेंथ असते, म्हणून त्यांना ट्री ऑफ सी म्हणून ओळखत असतो. तर हे असणार आहे. लाल शैवालामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला काय येईल रे, पॉलिसिफोनिया येणार आहे. आणि पिवळे शैवाल या ठिकाणी आपल्याला काय बॉटरी ड्रीम म्हणून काय आहे हे येतं, म्हणून उत्तर किती तिसरे येणार आहे. तर बघा आता खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक म्हणतात. जगाला माहित आहे अनेक वेळेस आयोगाने हा प्रश्न विचारलेला आहे. इथिलीनचा वापर काय केलं जातं, फळं पिकवण्यासाठी केलं जातं का, कारण हे पानांची वगैरे या सगळ्यांची काय करत असतो, गळती करत असतो. तर काय आहे इथिलीन. ऑक्सिजनचं वगैरे मी सांगितलेलं, ऑक्सिजनचं उंची वाढवण्यासाठी, जिब्रेलिनचं पण उंची वाढवण्यासाठी हे सगळं केलं जातं. तर याचं उत्तर काय तिसरं इथिलीन असणार आहे. बघा जर तुम्ही मेन्सला असणार असेल तर मेन्ससाठी ही बॅच नवीन चालू करत आहे, आणखी रेकॉर्डिंग चालू झालेली नाहीये. 4 तारखेपासून 4 फेब्रुवारीपासून याची रेकॉर्डिंग चालू होणार आहे. त्याच्यामध्ये सायन्स प्लस टेक्नॉलॉजी अशी 20 प्रश्नांची परिपूर्ण तयारी करून घेणार आहे. जे मेन टॉपिक आहे त्याच्यावर जास्त भर जाईल. बघून घ्या एकदा काय असणार आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा, नंतर बघू आपण घ्यायचं किंवा नाही घ्यायचं, काही अडचण. ऍप्लिकेशन सायन्स बाय अशोक पवार आहे, प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. आता बघा वनस्पती रोग व रोगकारकांच्या जोड्या लावा. मी 2 दिवस अगोदर एक लेक्चर युट्यूबला टाकलं होतं आणि कमेंट दिली ती खाली की सर्व विद्यार्थ्यांनी एकदा पाहून घ्या. एक क्वेश्चन हमखास विचारला जातो, म्हणजे विचारला जातो. तर आता बघा या ठिकाणी मराठीतून वाचलं तर थोडं प्रॉब्लेम येतो. तुला लूज स्पॉट ऑफ फीट नावाचा रोग आहे, हा कोणामुळे होतो असा प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो माहित आहे का, तो तिसरं उस्टिलँगोसिगेटम नावाच्या या काय आहे कारकामुळे होतं, म्हणजे अच तिसरं इथं पण एकाच ठिकाणी आहे. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, या ठिकाणी तिसरं उत्तर येणार आहे. बच चौथं येणार आहे. गावावरील तांबेरा रोग काय असेल तर पुसिनिया ग्रॅमिनिसी आहे. अनेक वेळेस हे कारण विचारले, कवक किंवा जीवाणू किंवा विषाणूचं. एक प्रश्न कन्फर्म आहे भाऊ, या कारणामुळे वारंवार म्हणत असतो एकदाच बघून घ्या. तर या प्रश्नाचं उत्तर तिसरं आहे. एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ सेपरेट सांगतो की काय बदल आहे, कसं असणार आहे, काय असणार आहे. तर आता बघा खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा असणार आहे. सोलर पीव्ही तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. मित्रांनो माहित आहे की सोलर पीव्ही जो आहे ह्याचा वापर जो आहे, जी काही आपली लाईट एनर्जी आहे, लाईट ह्याचं सरळ इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट केलं जातं, म्हणून पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं बघा सोलर औष्णिक मध्ये काय आहे, सोलर औष्णिक मध्ये लाईटचं जो रूपांतर आहे तो हीट मध्ये पण केलं जातं, तसेच त्याला जर रूपांतर करायचं म्हटलं तर इलेक्ट्रिक दोन्ही मध्ये पण करता येतं, म्हणून दोन्ही विधान बरोबर आहे. आणि जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतं हे विधान चुकीचं आहे, कारण जैविक पदार्थामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि अन्य घटक पण असू शकतात. तर या कारणामुळे शेवटचं चुकीचं आहे. तर पहिलं दोन्ही बरोबर आणि तिसरं चुकीचं आहे, म्हणजे उत्तर किती येणार आहे, दुसरे येणार आहे मित्रांनो. यानंतर बघा दृष्टपुढे मागे हलून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचा तरंग निर्माण करता येतं. मित्रांनो माहित आहे का, व्हॉट काइंड ऑफ वेव्ह आर प्रोड्यूस इन सिलेंडर कंटेनिंग लिक्विड बाय मूव्हिंग अ पिस्टन बॅक अँड फोर्थ. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं लिक्विड म्हटलेले द्रव अवस्थेत म्हटलं तर तो असणार आहे कोणतं, लॉन्जिट्युडिनल वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे याचा अर्थ मागे पुढे हालचाल होणे, म्हणजे काय पार्टिकलची मागे पुढे हालचाल होणे, याला आपण लॉन्जिट्युडिनल म्हणत असतो. आणि या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे, ज्याला आपण लॉन्जिट्युडिनल म्हणत असतो. विद्युत चुंबकीय प्रकाशाची तरंग लांबी आपण वारंवार पुस्तकात पण दिले आणि शिकवताना पण सांगितलं होतं की या प्रकाशाची तरंग लांबी 400 ते 700 नॅनोमीटरच्या जवळपास आहे. म्हणजे एवढी काय आहे याची तरंग लांबी आपल्याला आढळताना दिसते विजिबल रेची. एकूण मला सांगा 7 प्रकारचे आहेत ना, कोणकोणते आहेत बघा. काय त्यानंतर बघितलं गाडी गॅमा रे, गाडी एक्स यू व्ही, गाडी एक्स यू व्ही इन माय रेंज. आता बघा कोणकोणते आहेत, गॅमा रे, एक्स रे, अल्ट्राव्हायलेट, विजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ. एकूण किती आहेत, 7 आहेत. त्याच्यामध्ये विजिबल रेवची तरंग लांबी विचारलं होतं, तर ते किती असणार आहे, 400 ते नॅनोमीटर, जो आपल्या डोळ्याला संवेदना प्राप्त करून देतं. हे तुम्हाला अनेक वेळेस पहिले पण विचारले आणि कोणत्याही पुस्तकात दिले, असं नाही म्हणतो की आपल्याच पुस्तकात दिलेलं आहे, स्टेट बोर्ड मध्ये पण दिलेलं आहे. सस्तन प्राण्यांचे लक्षण कोणते, मॅमल्स बद्दल विचारलेलं आहे. अरे भाऊ स्वतः तर येतो की नाही रे मॅमल्स मध्ये, अंगावर केस असतात, स्वतःच्या
जनावरांच्या अंगावर पण केस असतात, बाकीच्या सस्तन प्राण्यांमध्ये बघा शेळी बघा, बाकी मेंढरी बघा, बैल बघा तर केस असतात, तर अ तर येणार आहे. कोणते विधान बरोबर आहेत? अ येणार आहे. तर अ मला सांगा. हा कटला. यानंतर हृदयाला 3 कप्पे नसते, 4 कप्पे असतात. मी शिकवत असताना सांगितलं होतं की पायसेसला 2 कप्पे असतात, उभयचर असेल किंवा सरपटणाऱ्याला 3 कप्पे असतात आणि पक्षी आणि सस्तन प्राण्याला 4 कप्पे असतात. हे ऑलरेडी आपण बघितलंय. तर हे बघा 4 कप्पे असतात. हे विधान चुकीचं आहे, म्हणजे जिथे जिथं ब येईल ते येणार नाहीये. तर ब मला सांगा या ठिकाणी तर हे पण कटलं. तर बघा सस्तन प्राणी फक्त मादीमध्ये स्तन ग्रंथी असतात. तर क बरोबर. अ क आणि ड. अ क ड किती? तर मला सांगा 4 नंबरचा हा उत्तर येईल मित्रांनो. का? कारण की काही सस्तन प्राणी अंडी घालतात. प्रोटोथेरियामध्ये प्लॅटिपस वगैरे आहे, एकिनिडा आहे, तर हे अंडी घालणारे सस्तन प्राणी म्हणून ओळखलं जातं. तर या ठिकाणी म्हणजे अ क ड म्हणजे चौथं उत्तर येणार आहे. हा पण एकदम सिंपल प्रश्न आहे. पायसेस या प्राण्याबद्दल, मास्यांबद्दल विचारलेला आहे. हे पूर्णतः जलीय जीवन जगतात, बरोबर आहे. पाण्यातून बाहेर काढलं तर जमिनीवर जिवंत राहू शकत नाही, पूर्णतः पाण्यावर अवलंबून आहेत, पाण्यात जीवन जगत असतात, बरोबर आहे. त्यांना हृदयाचे 3 कप्पे नाही, आताच सांगितलं होतं ना, 2 कप्पे असतात, एक आलिंद आणि एक निलय. आणि यानंतर बघा शीत रक्ताचे प्राणी, कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतो. हे पण म्हटलं होतं ज्या प्राण्यांचं हृदय 2 किंवा 3 कप्प्याचं असतं अशा प्राण्यांमध्ये जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का काय रे, अशा प्राण्यांमध्ये शरीराचं तो तापमान आहे, शरीराचं तापमान हे वातावरणाच्या तापमानानुसार बदलत जातं. म्हणजे त्यांना फ्रीजमध्ये ठेवलं, जेवढं तापमान फ्रीजचं कमी होईल त्याचं शरीराचं पण कमी होत जातो. यांना आपण म्हणत असतो कोल्ड ब्लडेड ॲनिमल. आणि कोण कोण असतात ज्यांचे हृदयाचे कप्पे 2 किंवा 3 असतात? 2 कप्पे म्हणजे पायसेस असतात, 3 कप्पे म्हणजे उभयचर आणि सरपटणारे पण. मग हे विधान पण बरोबर आहे, फक्त दुसरं ब विधान चुकीचं आहे. त्यांच्या शरीरावर खवले असतात, माशांच्या शरीरावर खवले असतात, 2 प्रकारचे खवले असतात, प्लॅकॉइड प्रकारचे आणि सायक्लॉइड प्रकारचे. हे पण सांगितलं होतं तुम्हाला. गोड पाण्यातील जे मासे असतात, कोणते कटला वगैरे, यांच्यावर खवले वेगळे असतात आणि जे काही समुद्रामध्ये असणारे मासे आहेत, शार्क वगैरे, यांच्यावर खवले वेगळे असतात. तर हे विधान पण बरोबर आहे. अ क ड म्हणजे हे या ठिकाणी तिसरं उत्तर येणार आहे मित्रांनो, कारण आपल्याला या ठिकाणी वर्गामध्ये मासे मोडतात, कारण हे तिसरं उत्तर काय आहे येऊ शकतो. तर आता बघा यानंतर हायड्राच्या निमॅटोब्लास्टामध्ये सापडणाऱ्या विषाचं नाव काय आहे? हे एक थोडं डिटेल जाऊन प्रश्न विचारलेला आहे. तर ह्याचं उत्तर येणार आहे काय मित्रांनो माहित आहे का? दुसरं. त्याला आपण काय म्हणत असतो? हायप्नोटॉक्सिन म्हणून ओळखलं जातं. ह्याचं संदर्भ वगैरे डिटेल एनसीईआरटी मधून विचारले का काय विचारले हे सगळं मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून टाकतो. तर हे थोडं डिटेल प्रश्न आहे. तर याचं उत्तर दुसरं येणार आहे. यानंतर खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये दिली जाते आणि स्किन मध्ये दिली जाते? तर हे उत्तर असणार आहे बीसीजी. याच्या व्यतिरिक्त जर बघितलं मित्रांनो, माहिती आहे का कुत्रा चावल्यानंतर कोणती लस दिली जाते रे? जसं उदाहरणामध्ये आपण म्हणू शकतो की रेबीजची लस, ही पण आपल्याला कुठं दिली जाते? स्किन मध्ये दिली जाते. तर हे दोघं काय मला सांगा या ठिकाणी आहे. याने काय दुसरं उत्तर आहे बीसीच्या बाबतीत. अनेक वेळेस प्रश्न विचारले, थोडं डिटेल बघून घ्यायचं. असे रोग ज्याच्यावर अनेक वेळेस प्रश्न, असे रोग ज्याच्यामुळे आज पण जगामध्ये लाखो लोकांचा जीव जात आहेत, तर अशा रोगांबद्दल वॅक्सिनेशन, त्याचे सिम्पटम्स हे वगैरे डिटेल पहिलेही सांगितलं होतं की रोग नावाच्या टॉपिकवर एक कन्फर्म प्रश्न विचारलं जातं. तर हे असणार आहे. यानंतर बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्याची विल्हेवाट लावली जाते. कोणती रंगीत कोडेड पिशवी मानवी शरीर कचऱ्यासाठी वापरली जाते? आता व्यवस्थित लक्ष द्या हा. तर या ठिकाणी 2-3 प्रकारच्या पिशवी वापरलं जातं. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर गेलं, लाल पिशवी, पिवळी पिशवी. आता बघा लाल पिशवी पण आणि पिवळी पिशवी पण काय आहे मित्रांनो माहित आहे का? कशासाठी वापरली जाते? ह्यूमन अॅनाटॉमिकल वेस्ट साठी वापरली जाते. पण फरक आहे बघा, काय फरक आहे तर ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो की काय आणि कशा प्रकारे. जी रेड पिशवी वापरली जाते, लाल पिशवी, ह्याच्यामध्ये रिसायकल करणारे, रिसायकल होऊ शकतात असे पदार्थ वापरले जातात जे ह्यूमन अॅनाटॉमिकल आहे. जसं उदाहरणामध्ये सिरिन वापरली जाते, क्लोरेला. यानंतर जर बघितलं कशामध्ये, रेडसाठी सिरिन वापरली जाते किंवा बाकीच्या गोष्टी प्लास्टिकच्या वगैरे बॅग्स वगैरे जे रिसायकल करू शकतो. पण येलो पिशवीमध्ये जे रिसायकल करू शकत नाही असे आपल्या वस्तू वापरत असतो. ज्यामध्ये मला सांगा फॉर एक्झाम्पल आपण म्हणू शकतो की युरिनची पिशवी असेल मित्रांनो, युरिनची पिशवी टाकू शकतो, किंवा शरीराचा काही भाग वगैरे कट केला असेल जो आपण रिसायकल
रिसायकल कशासाठी करणार, तर तो वेस्टेजमध्ये फेकण्यासाठी वापरलं जातं, तर तो कशाचं, त्या ठिकाणी पिवळी पिशवी वापरली जाते. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो, निळी झाली ना या ठिकाणी, पिवळी येलो कलर वापरली जाते. तर उत्तर या ठिकाणी येलो येऊ शकतो का, कारण की ते काय म्हणते, विल्हेवाट लावली जाते म्हणते. रिसायकलचा विषय केलेला नाहीये. रिसायकल म्हटलं असतं तर रेड आला असतं, ज्याच्यामध्ये काय सिरीन टाकल्या जातात, इंजेक्शन वगैरे किंवा बाकीचे बॉटल्स किंवा कॉटन वगैरे. इथं कोणतं रिसायकल न केलं जाणार आहे. जसं उदाहरणामध्ये तुम्ही बँडेज लावलंय ना, तो काढून फेकून द्यायचं आहे, किंवा मला सांगा तुम्ही कॉटन वापरले तो फेकून द्यायचं आहे. तर जिथं विल्हेवाट लावणं जाणार आहे त्या ठिकाणी पिवळी पिशवी, तर इथे विल्हेवाट म्हटले म्हणून उत्तर काय आहे, दुसरं येऊ शकतं. तर बघा हे अशा प्रकारे या ठिकाणी हे पुस्तक आहे. आता मेन्स जर करत असेल तर माझं एक सजेशन आहे, असं नाही म्हणत की कंपल्सरी घ्या किंवा आपलंच पुस्तक छान आहे असं काही नाही. वाचलं तुम्ही स्टेट बोर्ड मधून 11वी-12वी NCERT मधून तरी कव्हर होऊन जातं. फक्त काय आहे माहित आहे का, 200च्या जवळपासच पानं आहेत, एकूण 300 पानं आहेत, पण 100 पानं हे राज्यसेवेसाठी दिलेत. मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले किंवा पुन्हा युट्यूबला करून देईल की कोणते वाचायचे नाहीत. 200 पानामध्ये सायन्स चांगल्या पद्धतीने फिजिक्स केमिस्ट्री वाचून होऊन जातात. 500 पानाचं पुस्तक वाचून जेवढे मार्क येऊ शकतात तेवढे मार्क ह्याच्यातून पण येऊन जाईल, कारण तेवढं संदर्भ तसं कव्हर केलेलं आहे. तर आवर्जून तुम्ही काय करू शकता, हे पुस्तक एकदा बघू शकता काय आणि कसं असणार आहे. पुस्तक मागवण्यासाठी मी एक नंबर देतो, जर पॉसिबल असेल तर म्हटलो किती काय आहे, 99 22 49 24 15 हे नंबर आहे. 99 22 49 24 15 आपलं नाही, डिस्ट्रीब्युटरच आहे, त्याला मेसेज वगैरे करू शकता. आणि शेवटचा प्रश्न, आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या, अनेक वेळेस विचारलं ना रे, याला काय म्हणत असतो, क्वेश्चन म्हणून ओळखलं जातं. प्रोटीनच्या अभावामुळं आपल्याला हे अशा प्रकारे कुपोषण टाईप आजार आढळताना दिसतात, म्हणून ह्याचं उत्तर काय, तिसरं असणार आहे. तर अशा प्रकारचे हे टोटल प्रश्नांचे आन्सर मी तुम्हाला दिलेलं आहे. जेवढं मला तर वाटत नाही की याच्यात काही चेंज होण्यासारखं आहे, सगळं बरोबर असू शकतं. आता बघा, गट क साठी चांगल्या पद्धतीने तयारी करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला 11 10 किंवा 11 प्रश्न आरामशीर यायला पाहिजे जर तुम्ही व्यवस्थित वाचलेला असेल तर. असं आणि सेन्स ऑफ ह्युमरच्या पण गोष्टी होत्या, कळालं का, सेन्स ऑफ ह्युमरच्या पण गोष्टी होत्या. तर चालतं, आपण काय नवीन टॉपिक आणखी वेगवेगळ्या फॉर्मॅटमधून गट साठी घेऊन येतो. या पेपरचं विश्लेषण करतो डिटेल, आणि काय आपल्याला डेली लाईफ केमिस्ट्रीमध्ये आणखी बघावं लागेल त्या गोष्टी पण मी तुम्हाला उपलब्ध करून देईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आणि काही गट क साठी तुम्हाला मेगा सिरीज बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे. थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. भेटू आपण गट क साठी काही कंटेंट घेऊन पुढच्या लेक्चरला. थँक्यू.